हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर 4 ते 5 तारखेला मिशोचा हॉल होता, म्हणजेच मिशोचा सेल होता. तर त्याच्यामधून मी काही गोष्टी गृहोपयोगी वस्तू काहीतरी मागितल्या होत्या. तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा मी सांगते की मी ह्या वस्तू का खरेदी केल्या ते. तर काही दिवसापूर्वी माझ्याकडून काही वस्तू खराब झाल्या होत्या. तर त्याच मी रिपीट मागवलेल्या आहेत. असं नाही की मी काही नवीन गोष्टी मागवल्यात. मी ज्या वस्तू यूज करत होते त्या खराब झाल्या. त्याच्यामुळे मी ह्या नवीन वस्तू मागवल्या आहेत. तर ते काय आहेत तर चला तर मी तुम्हाला दाखवते. तर अनबॉक्सिंग मी केले नव्हते. म्हटलं पहिले तुम्हाला दाखवतच अनबॉक्सिंग करावी. तर असा एक ब्रश आहे. हा बाथरूम किंवा तुमचा जो पॅसेज एरिया आहे, गॅलरीचा पॅसेज आहे, तो साफ करण्यासाठी हा खूप उपयोगाला येतो. किंवा अगदीच तुमची खिडकी वगैरे साफ करायला, काच वगैरे, तर त्याच्यासाठी हा आहे. पाठीमागे वायपर सुद्धा आहे याला. आणि एकदम कानाकोपरा स्वच्छ करतो. माझ्याकडे होता थोडासा वेगळा होता. त्याच्यामध्ये इथे पण असा ब्रश होता, या कॉर्नरला पण ब्रश होता आणि मग वायपर होतं आणि मुव्हेबल होता. पण म्हटलं आता तो खराब झालाय तर तेच तेच मागवण्यापेक्षा काहीतरी नवीन मागूयात, म्हणून हा मागवला. आपल्याला पाहिजे तेवढ्या साईज मध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. त्याच्यामध्ये 3 पाईप्स आलेले आहेत, त्या इथं आपण जॉईंट करायच्या आणि ह्याला यूज मध्ये घ्यायचं. दुसरं जे प्रोडक्ट आहे ते मॉब आहे. हा माझ्याकडे मॉबचा तो जो सेट असतो ना, तशा पद्धतीने सेट आहे माझ्याकडे. पण तो पण काही दिवसापूर्वी तुटला गेला आहोंच्या हातून. तर म्हटलं प्रत्येक वेळेस तो व्हाईट कलरचा जो मॉब असतो ना, तो मागवण्यापेक्षा काहीतरी हे नवीन मागूयात. तर अशा पद्धतीचं हे आलेलं आहे. आपण ह्याला असं ऍडजस्ट सुद्धा करू शकतो आणि हे फरशीवरती टाकल्यावरती असं गोल होतं आणि मग आपल्याला पुसता वगैरे येते. आणि हा पण ऍडजस्टेबल आहे, आपल्याला हवे तेवढ्या साईज मध्ये हे ऍडजस्ट करता येतं. हे अशा पद्धतीचं आहे आणि हे असं आपण ह्याला ट्विस्ट करू शकतो आणि मग फ्लोअर साफ करू शकतो. तर हा अशा पद्धतीने एक मी मॉब मागितलाय. त्यानंतर हे मी मागवले ते मला वाटतं हे किचन नॅपकिन्स आहेत. हा किचन नॅपकिन्स मागवले होते. प्रत्येक वेळेस ते छोटे छोटे रुमाल सारखे जे नॅपकिन्स असतात ना, तेच मी वापरत होते. पण म्हटले यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करावं आणि हे मला एकदम स्वस्तात सेलमुळे बसले. हे बघा अशा टाइप मध्ये आहे ते आणि कॉटनचे आहेत. याच्यामध्ये 20 पीस असतात नॅपकिनचे. तर एक काढून दाखवते तुम्हाला कसे येते. हे बघा अशा पद्धतीचं असतं आणि इथून असं घ्यायचं, अशा पद्धतीने काढायचं आणि आपलं गॅस वगैरे असं पुसून घ्यायचं. आपल्याला टाईल्स म्हणा किचनच्या किंवा किचनची खिडकी सुद्धा आपल्याला याला पुसता येते. आणि बहुतेक तरी रियुजेबल आहे म्हणून तरी लिहिले, पण माहित नाही. पण कॉटनचा आहे. तर ह्याचे 2 बाय 1 गेट 1 मध्ये आलेले आहेत बॉक्स. तर हे प्रोडक्ट मी मागवलेले. त्याच्यानंतर तर हे दुसरं प्रोडक्ट जे मी मागवलं होतं ते
होल्डर किचनसाठी मी मागवलं होतं. किचन किंवा बाथरूम साठी पण आपण याचा यूज करू शकतो. आणि ह्याला चिटकवायला हे 2 पीस असे मिळाले, ह्याचे 2 आणि याचे 2 असे सेम दोन्ही पण टाईपचे आहेत आणि हेवी क्वालिटीचे आहेत. खूप छान पद्धतीने आलेले आहे पॅकिंग करून. पण ह्याचा थोडासा डाऊट वाटतोय चिटकेल का नाही टाईल्सला, पण बघूयात. तर हे छान आलेलं आहे. किचन मध्ये नाही का असं कॉर्नर पीस म्हणून आपण ठेवू शकतो. याच्यावरती साखर वगैरेचा डबा, चहापत्तीचा डबा असा ठेवायचा. ते मागवलेले आहे मी. आणि त्याच्यानंतर हे मोल्ड्स मागवले होते. माहित नाही याचा मी उपयोग काय करेन ते, पण मी असावेत म्हणून मागवलेत. तर खूप छान पद्धतीने हे पण आलेलं आहे. बघा अशा पद्धतीचे मी मोल्ड मागवला होता. साबण वगैरे तयार करण्यासाठी याचा उपयोग नक्कीच होईल आपल्याला. तर अशा पद्धतीने मी मिशोवरती ह्या गोष्टी सगळ्या मागवल्यात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मी ज्या वस्तू मागवल्यात त्या कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला या कोणत्याही प्रोडक्ट पैकी काही जर मागवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्हाला घ्यायच्या आहेत वस्तू तर तुम्ही नक्कीच त्या लिंकमधून घेऊ शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.